नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMP स्टडीमध्ये। तर मित्रांनो, क्लास 2 आणि क्लास 3 साठी मित्रांनो जागे निघालेली आहेत, नवीन जाहिरात निघालेली आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। तर या जागा ज्या आहेत ते अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये आहेत। तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे, सविस्तर माहिती सांगणार आहे आणि ही सविस्तर जाहिरात आलेली आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपले असे जे जाहिराती निघत असतात MPSCच्या मित्रांनो, सरळ सेवेच्या किंवा मित्रांनो दुसऱ्याही जागा निघत असतात तर त्याचे नोटिफिकेशन आपले चॅनल माहिती देत असतं। तर त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। तर पहा, आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळामध्ये मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब म्हणजे क्लास 2 अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। तर पहा किती जागा आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत। तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तर पदसंख्या त्याची पहा किती आहेत आरक्षणानुसार। तर प्रवर्गानुसार किती जागे आहेत, अनुसूचित जातीसाठी 5 जागे आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी 2 जागे आहेत, विमुक्त जाती अ साठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, भटक्या जमाती क साठी 2 आहेत, भटक्या जमाती ड साठी मित्रांनो जागा नाही, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे। तर इतर मागासवर्गासाठी 6 जागे आहेत। तर सामाजिक व शैक्षणिक SC-BCचे 4 जागे आहेत, EWS मध्ये 4 जागे आहेत। तर एकूण आरक्षित पदे 26 आणि अराखीव पदे 11 आहेत। तर एकूण पदे मित्रांनो 37 जागे आहेत। तर मित्रांनो येथे दिलेले आहे सर्वसाधारण महिलांसाठी किती जागे आहेत त्याची माहिती दिलेली आहे। तर पहा, नंबर 2चं जे पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित, पदसंख्या व त्याबाबत पदाकरिता विहित आरक्षण, तर एकूण 19 मित्रांनो जागे आहेत त्याच्यामध्ये आणि प्रवर्गानुसार किती जागे आहेत ते तुम्ही इथे पाहून घेऊ शकता। तर पहा इथे टिप दिलेली आहे। तर मित्रांनो, भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या ज्या आहेत व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। वरील राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे। तर समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पद भरतीची कारवाई करण्यात येईल। तर पहा मित्रांनो, इथे पूर्ण तुम्ही माहिती ही वाचू शकता आणि वेळापत्रक पहा। तर तो तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे, दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी 11 वाजल्यापासून दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2024। तर प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो वेळोवेळी जे आहे संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। तर टिप येथे पहा, विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या 2 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील। आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या जे संकेतस्थळ आहे तर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील। अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांची मित्रांनो दक्षता घ्यायची आहे उमेदवारांनी। तर उमेदवारांच्या संख्येत अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येतील। तर वयोमर्यादा पहा, उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। तर मागासवर्गीयांसाठी, खेळाडूंसाठी, आर्थिक दुर्बल घटकासाठी, सामाजिक आणि शैक्षणिक जे मागास आहेत वर्गासाठी वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील। तसेच दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलतम राहील। तर तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षे इतकी वयोमर्यादा राहील व भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयात नमूद प्रमाणे 45 वर्षे इतकी वयोमर्यादा राहील। तर आपण डिटेल वयोमर्यादा जी आहे ती आपण पाहिलेली आहे। तर सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली जी शैक्षणिक अर्हता आहे, तर विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित एनालिटिकल केमिस्ट यासाठी आवश्यकता जी शैक्षणिक अर्हता आहे तर पासेस अ डिग्री इन फार्मसी और ए पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची जी पदवी आहे किंवा रसायनशास्त्र केमिस्ट्री किंवा जीव रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री, तर मित्रांनो इथे ऑरमध्येही दिलेला आहे, किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी, अशी पदवी प्राप्त केल्यानंतर
औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान 18 महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे. तर येथे मित्रांनो आवश्यकता अनुभव दिलेला आहे, अनुभवाची आवश्यकता नाही. तर अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा जे आहे किमान 18 महिन्याचा अनुभव आवश्यक आहे. तर पदनाम जे आहे ते पहा, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क साठी जे आहे तर आवश्यक शैक्षणिक अर्हता हॅव अ सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्रज्ञ पदवीधारक ही तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे. तर पहा मित्रांनो, चांगली जागा आहेत आणि फीस जी आहे ती राखीव खुल्या प्रवर्गासाठी 1000, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये. तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. तर माजी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही. तर येथे इतर सूचना दिलेल्या आहेत. प्रस्तुत जाहिरात ही परीक्षा संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचा स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा जे सविस्तर तपशील दिनांक आहे ते 18 सप्टेंबर 2024 रोजी मित्रांनो हे संकेतस्थळ दिले आहे. या संकेतस्थळावर सर्वसाधारण सूचना या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याची कृपया अवलोकन करावे. तर भरती प्रक्रिया जे संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे हे संकेतस्थळ दिलेले आहे. या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. तर पहा मित्रांनो, आपण जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण घेतलेले आहेत. तर हे चांगल्या जागा आहेत आणि मित्रांनो तुम्ही फॉर्म नक्की भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.